समरनी फक्त प्रपोज केलं तरी इतकी हुरळून गेलीस? जास्त उडू नकोस स्वानंदी. समरच्या प्रेमात पडली असलीस ना तरी माझ्यापासून सुटका नाहीये तुझी. मॉम, काय मूर्खपणा आहे हा? काय झालं आता? कसला बुरकपणा? काय अवस्था केली माझ्या रूमची? आणि काय गरज काय होती माझी रूम डेकोरेट करायची? काय गरज होती? तू बरा आहेस ना अंशू? अरे तुझं नवीन नवीन लग्न झालंय की नाही? हा, तर तुमच्यात सगळं आलबेल आहे. तुम्ही एक नॉर्मल जोडप्यासारखे वागताय हे सगळ्या घरातल्यांना दिसायला नको का? म्हणून केली आहे ती. हे बघ, काहीही झालं ना तरी समर आणि स्वानंदीला मला जवळ येऊ द्यायचं नाहीये. त्यामुळे मी आता सांगीन ना तेच करायचं. चल जा, निघ. काय यार मॉम तू? ए, यार बीर बोलू नका मला. आई आहे मी तुझी. नीट बोलायचं माझ्याशी. चल जा, निघ. जा म्हणते ना. ए इडियट, काय करतेस हे? डोळ्यात गेलं असतं ना माझ्या. फुलत फक्त ती. मग अंगावर टाकणार माझ्या? सरप्राईज द्यायचं होतं तुम्हाला. आता तुम्ही एक काम करा, माझ्या रोडवर. आहे ना, जागेवर आहे ना. हे असलं बालिशपणा करणार नाहीये मी. अहो थांबा ना, का चिडताय एवढं? इतकं छान तुम्ही डेकोरेट केलंय, छान रोमॅन्टिक मूड झालाय ना. जाऊ नका ना, थांबा ना, आपण थोडा टाइम स्पेंड करूया एकत्र. तुम्हाला मी आवडतच नाही का? तुम्ही एक नॉर्मल जोडप्यासारखे वागताय हे सगळ्या घरातल्यांना दिसायला नको का? म्हणून केली आहे ती. हे बघ, काहीही झालं ना तरी समर आणि स्वानंदीला मला जवळ येऊ द्यायचं नाहीये.